झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। स्वर तर मिरताना घरात दाबेन मी। काय चाललंय काय? मला वाटलं आज छान दिवस आहे, आज तरी मजा येईल, पण नाही। गुढीपाडव्याच्या दिवशी सुद्धा तिचंच कौतुक झालं आणि आज अक्षय तृतीयेला सुद्धा त्या मीराचंच कौतुक झालं। या घराची होणारी सून आहे मी आणि मला सतत सतत या घरातल्या मोलकरणीचं कौतुक ऐकावं लागतंय। कोण आहे ही? खरं बोलताय मॅडम, तुम्ही एकदम करेक्ट बोलताय। काय करायचं, दिवस सुरू झाला की त्या मीराचंच कौतुक आणि संपला तरी त्या मीराचंच कौतुक। पण मॅडम, असं राग राग करून चालत नाही, जरा थंड डोक्याने विचार करावा लागतो। हं? हे बघा तुमच्यासाठी थंडगार ज्यूस आणलंय, घ्या घ्या, बसा 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 बसा, ज्यूस घ्या आणि थंड डोक्याने विचार करा। असं कूल डाऊन माया, कूल डाऊन। इतकी पण नको की ती मीरा तुझा सगळा डाव धरून लावेल। आणि काय आहे, त्या मीरामुळे असलेला धोका अजून टळला नाही ना, म्हणून आपलं बोललो। त्या गावरान गोडव्याला अथर्वच्या मनात जागा बनवायला फार वेळ नाही लागत। अजित, I need your help. I said I need your help. कळतंय? लवकरात लवकर त्या मीराला या घराच्या बाहेर काढ। ती घराबाहेर गेली तर सगळाच प्रॉब्लेम संपेल। करशील ना प्लॅनिंग? ठीक आहे, पण मला थोडा वेळ लागेल। टेक अ टाइम, पण प्लॅनिंग फुल प्रूफ झाली पाहिजे। अजित दादा, काय प्लॅन काय चाललाय डोक्यात? हा, आहे प्लॅन आहे। प्रिया, चिमणी येईल ना रे? अहो येणार, तुम्ही काळजी करू नका। मला तिचं टायमिंग माहिती आहे की आता या वेळेला खेळायला बाहेर पडत असते ती। काळजी करू नका, येईल। बघा आली बघा चिमणी। मदन, माझं एक महत्वाचं काम आहे। एक चेक आहे, तो डिपॉझिट करायचा आहे। तू जा आणि तो उद्या डिपॉझिट कर। हे बाबा देवा, ओ अजित दादा मला माफ करा हो। अहो मला उद्या महत्वाचं काम आहे ना। ते काय आहे, माझी मेलेली आई आहे ना, तिला परत जिवंत करण्यासाठी मला एका देवळात जायचंय। मेलेल्या आईला जिवंत करण्यासाठी देवळात जायचंय। मदन, तुला मी मूर्ख वाटलो का? माझं एक काम करायचं नाहीये तुला, म्हणून तू काही करणं देशील? हो अजित दादा, मदन भाऊ एकदम खरं बोलतायत। मी सुद्धा खूप लोकांकडनं ऐकलं, त्या शंकरवाडीच्या जंगलाच्या माग एक महादेवाचं मंदिर आहे। तिथं गपचूप एकट्यानं जायचं, कोणाला न सांगता जायचं आणि त्या महादेवाच्या पिंडी समोर ओम नमः शिवाय असा 50 वेळा जप करायचा।
म्हणजे मग तुमची मेलेली आई जिवंत होऊन परत येते असं ऐकलंय बघा मी पण. जय महादेव. कळलं कळलं तुम्हाला आता तरी खरं वाटलं का? माझ्यावर नाही पण तुमचा ना पिढ्यावरच खूप विश्वास आहे बाबा. नाही आहे माझा विश्वास या सगळ्या गोष्टींवरती. तू जा, तुझी मेलेली आई जिवंत कर, जा तू. ठीक आहे, उद्या दुपारी 11 वाजता गार्डन रोडला जाणार आहे. पिर्या, हा तू माझं काम करायचं. होय होय करणार की आपण दुपारी 12च्या आता, कारण मला ह्यांच्याबरोबर मंदिरला जायचं ना त्या. जा रे बाबा जा, चल. पण माझं काम झालं पाहिजे. हा होणार होणार. झालं का काम? झाले 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 काम झालंय. गळ पाण्यात टाकलाय. अरे ती वेदा गळामध्ये अडकली की मग ती हरवणार. अजित दादा, पानं जर सुरळीत पडली तर या वेदाला पटकन जगातनं गायब करून टाकू. अहो मला उद्या महत्वाचं काम आहे ना. ते काय माझी मेलेली आई आहे ना तिला परत जिवंत करण्यासाठी मला एका देवळात जायचंय. अजित दादा, मदन भाऊ एकदम खरं बोलतायत. अरे वेदा, अजून झोपली नाहीस तू? चल ये, मी तुला झोपवते. ये. काय ग? काय झालं वेदा? मेलेली आई जिवंत कशाने होते? वेदा, आता आता तुला मी काय सांगू? मला माहित असतं तर माझ्या आईला मी जिवंत नसतं केलं का ग? वेदा, असे काही प्रश्न विचारायचे नाही हा तू. चल झोप शांतपणे. चल. अगं वेदा, ऐक. ओरडलीस ना तिच्यावर, रुसली आता ती. अरे हे बघ, मी मुद्दाम तिला वाईट वाटावं म्हणून नाही ओरडले. मला पण लहानपणी असेच प्रश्न पडायचे, पण त्या प्रश्नांची उत्तरं मला आजपर्यंत कोणीच दिली नाही. लहानपणी मला कळत नव्हतं, पण आता कळतंय. देवाघरी गेलेली व्यक्ती काहीही केलं ना तरी पुन्हा नाही येत. अरे तूच सांग ना, मी तिला खोटी आशा कशी दाखवू? जशी तू होतीस तेव्हा लहान, तशीच वेदा आहे ना आज. आठव, तुला तेव्हा नागनाथ काकांनी समजवलं होतं ना नीट, मग तूही तीच कर आज. अरे पण हरी. अरे बिरे फणसाचे गरे, मला माहितीये इथे चालणार नाही खरे. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज